कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी इथल्या हत्ती संदर्भात आता वातावरण खूपच स्फोटक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेली 8 दिवस हत्ती संदर्भात अनेक बातम्या प्रसारित झाल्या। हत्तीनीला वनतारामध्ये घेऊन जाण्यात आलं। मात्र हे संपूर्ण प्रकरण जेव्हा सुरू होतं त्यावेळी राजू शेट्टींवर एक आरोप करण्यात आला की या हत्तीनीला हलवण्यासंदर्भात राजू शेट्टी यांनीच पत्र दिलं होतं। यावेळी राजू शेट्टी यांनी देखील एक खुलासा केलेला आहे। मात्र राजू शेट्टी जेव्हा पत्राचा खुलासा करत होते त्यावेळी मात्र आता 2 पत्र समोर आलेली आहेत। एक तर पहिलं पत्र जे मठाच्या वतीने राजू शेट्टी आणि प्रशासनाला देण्यात आलं होतं ते पत्र मी तुम्हाला सुरुवातीला दाखवतो। हे पत्र आहे, हे मठाचं पत्र आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या पत्रामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की हत्तीनीचं सध्या वय होताना दिसत आहे, त्यामुळे तिची उचित देखभाल करण्यासाठी प्रशासनानं लक्ष घालावं आणि प्रशासनाच्या जे प्राणी संग्रहालय आहे तिथं तिची योग्य व्यवस्था व्हावी अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते मठाच्या वतीनं हे प्रशासनाला देण्यात आलं होतं। हे पत्र 7/4/2018ला राजू शेट्टी यांना देण्यात आलं होतं। या पत्रानंतरच माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक पत्र महाराष्ट्र शासनाला लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात देखील त्यांनी असा उल्लेख केलेला आहे। हे जे पत्र आता मी तुम्हाला दाखवतोय हे पत्र 4 दिवसांपूर्वी काही प्रसार माध्यमांवर व्हायरल झालं होतं आणि यातून राजू शेट्टी यांच्या संदर्भात एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप स्वतः राजू शेट्टी यांनी केला होता। तर हे दुसरं पत्र दाखवण्याचं मुख्य कारण की मठानं जे पत्र दिलं होतं त्यामध्ये जो उल्लेख आहे त्या उल्लेखाला अनुसरूनच राजू शेट्टी यांनी प्रशासनाला पत्र लिहिलेलं आहे की शासनाचे जिथं प्राणी संग्रहालय आहेत त्या ठिकाणी नांदणी इथल्या हत्तीनीचं वय होताना दिसत आहे आणि हे वय होत असताना तिची उचित देखभाल व्हावी यासाठी शासनानं ही जबाबदारी घ्यावी आणि वन खात्यानं ही जबाबदारी घ्यावी। तसेच त्या वन खात्याकडे असणाऱ्या प्राणी संग्रहालयामध्ये तिची व्यवस्था करण्यात यावी अशा पद्धतीचं एक पत्र राजू शेट्टी यांनी प्रशासनाला दिलं होतं। मात्र हे जे दोन्ही पत्र आहेत मठानं दिलेलं पत्र असेल किंवा राजू शेट्टी यांनी दिलेलं पत्र असेल या दोन्ही पत्राकडे मात्र प्रशासनानं ढुंकूनही पाहिलं नाही। याच्या संदर्भात कुठलाही अहवाल प्रशासनानं किंवा वन अधिकाऱ्यांनी खरं तर सादर केलेला नाही। मात्र एकूणच महादेवी जी हत्तीनी आहे हिला वनताराकडे म्हणजे अंबानी यांचं जे प्रायव्हेट संग्रहालय आहे प्राणी संग्रहालय आहे या संग्रहालयामध्ये वनताराला हत्तीनीला पाठवण्यात आलं। त्यानंतर मात्र अशा पद्धतीचं एक लेटर वॉर समोर आलं आणि यातून राजकीय काही समीकरणं पुढे येतात का या संदर्भात काहींनी प्रयत्न केले। मात्र आम्ही स्वतः राजू शेट्टी आणि मठाशी संपर्क साधल्यानंतर ही दोन्ही पत्रं आम्हाला मिळालेली आहेत। त्यामुळं आता पेठानं जे पाऊल उचललेलं आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या पार्श्वभूमीवर हत्तीन गेलेली आहे वनतरामध्ये। मात्र कोल्हापूरकरांच्या नांदणीकरांच्या ज्या भावना आहेत या भावना जाणून घेण्यासाठी वनताराचे CEO आणि त्यांचे काही 4 अधिकारी आज कोल्हापुरात दाखल झालेले आहेत। ते कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आहेत आणि नांदणीचे जे मठाधिपती आहेत यांच्यासोबत ते आता बैठक करत आहेत। माझ्या पाठीमागच्या याच रूममध्ये त्या दोघांचीच बैठक चालू आहे। बैठक घेत असताना मात्र कोल्हापूर जिल्ह्यातले किंवा पश्चिम महाराष्ट्रातले जे राजकीय व्यक्तिमत्व आहेत जिल्ह्यातले नेते आहेत खासदार आमदार आहेत यांना मात्र यापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे। वनताराचे जे CEO आहेत आणि त्यांच्यासोबत मठाधिपती यांच्यात जी चर्चा होईल निर्णय होईल तो आपल्याला काही वेळानंतरच कळणार आहे। कॅमेरामन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर, साम TV कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।